नमस्कार. आज आपण अगदी अर्ध्या तासामध्ये तयार होणारा तांदळाच्या पिठापासून मस्त असा हलका फुलका मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार करणार आहोत. ढोकळा तयार करण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ स्वच्छ असं चाळून घ्यायचं. पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा लिंबूसत्व, 2 चमचे साखर, 1 चमचा मीठ, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद घालायची. व्यवस्थित कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मस्त असं ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घ्यायचं. बॅटरमध्ये एकही गुठळी राहणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायची आहेत. मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. झाकण ठेवायचं आहे. 20 मिनिटासाठी साईडला ठेवूया जेणेकरून छान असं भिजेल. अशा कुकरच्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवणार आहे. सुरुवातीला तेल लावून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी 20 मिनिटं झालेली आहेत. मस्त असं बॅटर भिजलं गेलं आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. ढोकळा खाताना घशाला दाटल्यासारखं वाटू नये म्हणून 2 चमचे कच्चं तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आज आपण झटपट ढोकळा तयार करत आहोत त्यामुळे ना इनोचं अख्खं एक पॅकेट घालत आहे. इनोच्या ऐवजी तुम्ही अर्धा चमचा खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता. इनो ॲक्टिव्हेट होण्यासाठी थोडंसं पाणी घातलं. घातलेला इनो व्यवस्थित असं मिक्स करून घेतला. इनो घातल्यानंतर बॅटर पहा मस्त असं फुगलेलं आहे. एका साईडला कुकरमध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. तेल लावून घेतलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये मिश्रण घालून घेतलेलं आहे. उकळत्या पाण्यामध्ये हे असं भांडं ठेवायचं. झाकण लावायचं आहे. शिट्टी लावायची नाही कुकरला आणि 20 मिनिटं ढोकळा मध्यम आचेवरती वाफवून घ्यायचा. तडका दिलेला आहे मोहरी, कढीपत्ता आणि मिरचीचा. मस्त असा तडका देखील तयार आहे. या ठिकाणी साधारणतः 20 मिनिटं झालेली आहेत. मस्त असा ढोकळा वाफवून घेतला. ढोकळा पहा अगदी छान असं टम्म फुगलेला आहे. रंग सुरेख आलेला आहे. पूर्णपणे थंड होऊ दिला. एका प्लेटमध्ये काढून घेतला. त्यानंतर हवे तेवढे मोठे छोटे तुम्ही पीस कट करून घेऊ शकता. ढोकळा पहा अगदी छान असा फुगला गेला आहे. मस्त असा मऊ लुसलुशीत हलका फुलका आणि जाळीदार तयार झालेला आहे. आता ढोकळ्यावरती ना मस्त अशी फोडणी देखील घालून घेऊयात. एकदम झटपट ढोकळा तयार होतो. अजिबात वेळ लागत नाही. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. हवा तेव्हा तुम्ही हा ढोकळा करून खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. आणि हो व्हिडिओ जरासुद्धा कुठे आवडला असेल ना जे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चला